रायगडमधल्या पालीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पाली खोपोली राज्य मार्ग पाण्याखाली गेल्यानं संपूर्ण जनजीवन इथलं विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे। रायगडहून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जाणाऱ्या पाली इथल्या पुलावरनं पाणी वाहतंय, तसंच आंबा नदीला पूर आल्यानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश भापरळकर यांनी। रायगड जिल्ह्याला येत्या 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मात्र मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामध्ये रायगडमध्ये अनेक भागांमध्ये आता नद्यांची पातळी ही धोका पातळीमध्ये पूर्ण इशारा पातळीनंतर धोका पातळीमध्ये आता पूर्ण ओलांडलेली दिसते आणि याच्यामध्ये आपण बघताय की पाली खोपोली मार्गावरचा हा जो मुख्य राज्यमार्ग आहे तो देखील आता पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत नागोठण्याजवळील आंबा नदीनं देखील संपूर्ण शहराला घेराव घातलेला आहे आणि तीच आंबा नदी आता याच पाली मार्गावरनं वाहते आणि याच पाली मार्गावर असणाऱ्या याच पाली खोपोली मार्गावर संपूर्ण रस्त्याला पाण्याचा वेढा घातलेला आहे। अनेक बाईकस्वार देखील बघताय आपण पाण्याचा आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्हा प्रशासन असेल त्या ठिकाणी तैनात आहेत। पोलिसांनी देखील आता संपूर्ण वाहन चालक असतील किंवा प्रवाशांना असतील त्याचा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। संपूर्ण या भागामध्ये हा जो शेतीचा भाग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी राजा देखील आता मोठ्या प्रमाणात संकटात सापडलेला दिसतंय। गणेश भापरळकर, एबीपी माझा, रायगड। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा